नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर सगळे आरोप पादुकांचे डायरेक्टली मामीने ईश्वरीवरती लावलेत बिकॉज ऑफ तिच्या बाबांना पैशांची गरज आहे आणि राकेश त्याच्यामध्ये अजून भर घालत असतो. मीनवाईल इथे अर्णव येतो आणि गोष्टी कशाबशा सावरतो, आजीला धीर देतो आणि नंतर घरामध्ये खूप जोरदार शोधाशोध सुरू होणार आहे की कोणी हे चोरलं असेल, कोणी काय केलं असेल. वल्लरी तर अक्षरशः अर्णव ईश्वरीच्या रूमची धडती घ्यायला जाणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे ईश्वरी पादुका नसल्याने अक्षरशः पॅनिक झालेली असते. तेव्हा सगळे म्हणतात पादुका गेल्या तरी कुठे. तेव्हा आजी म्हणायला लागतात आता माझं कर्म हे सगळं कसं झालं आहे आणि घरातून पादुका कोण गायब करू शकतं. तेव्हा वल्लरी लगेच ईश्वरीला खडसावते आणि म्हणायला लागते काय ग, हे सगळं तूच केलं आहेस ना, तूनेच ह्या पादुका चोरल्या आहेत ना. तेव्हा राजेश म्हणतो तुम्ही असं कसं काय तिला बोलू शकता, हे तर मामी चुकीचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात माझ्याकडे याचं पुरेपूर उत्तर आहे म्हणून तर मी हिच्यावरती आळ टाकत आहे, हिनेच हे सगळं केलं आहे. तेव्हा अंजली म्हणते तू काय बोलते मामी, ईश्वरीला हे सगळं करायची गरज नाही आहे, ती या घरची सून आहे, ती का बरं असं करेल. तेव्हा मामी सांगतात तुला माहिती नाही काय घडलं आहे. त्यांना आठवण येतं ईश्वरी फोनवरती नम्रताशी बोलत होती. तेव्हा ती सांगत होती ताई खरं म्हटलं तर तुम्ही लोक इथे येणार नाही याचंच मला थोडं वाईट वाटत आहे, पण काय झालंय सगळं ठीक आहे ना. तेव्हा तिला समजतं की ती त्यांच्या बाबाच्या औषध पाण्यासाठी 9 लाख रुपयाची गरज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते एवढे पैसे कसे मॅनेज होतील, थांब मी काहीतरी बघते. तिचं हे सगळं बोलणं मागे राहून वल्लरी ऐकत असते. तेव्हा राजेश म्हणायला लागतो हे तर खरंच माझ्या पथ्यावरती पडलं आहे. वल्लरी इकडे ईश्वरीवरती आरोप करत असते की खरं खरं सांग तुझ्या बाबांसाठी हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी 8 लाख रुपयाची गरज होती की नाही, आता खोटं बोलू नको. तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी सांगते ना माझ्या बाबांसाठी पैशांची गरज आहे, पण याचा अर्थ असा नाही की मामी मी हे पादुका चोरेल. तेव्हा राजेश म्हणतो बघा आता सत्य आणि असत्य एकाच जवळ आले आहेत ना, म्हणजे त्यांना पैशांची गरज होती म्हणून तर तुम्ही चोरी केली. तेव्हा वल्लरी म्हणते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आली आहे ही मुलगी फक्त आणि फक्त आपल्या घरचा पैसा बघून या घरात आली आहे, पण कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, सगळे या पोरीवरती विश्वास ठेवतात आणि आता हिने बघा ह्या पादुका चोरून सिद्ध करून दाखवलं आहे की आपल्या घरामध्ये हे सगळं हिच्याचमुळे होत आहे. खरं म्हटलं ज्या दिवसापासून ही घरात लग्न करून आली आहे ना, मला आपल्या गुरुजींचे एक एक शब्द आठवत आहेत की ही मुलगी चोर आहे, फ्रॉड आहे आणि ही आपल्या घराचं पूर्णपणे विध्वंस करू शकते. तेव्हा मामा म्हणायला लागतात वल्लरी तू असं काही बोलू नको, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते तुमचा विश्वास असो पण मला खात्री आहे याच मुलीने चोरी केली आहे. तेवढ्यात अर्णव हे सगळं ऐकतो आणि अक्षरशः चिडून जातो. तेव्हा तो म्हणतो मामी तू माझ्या बायकोवरती असे आरोप करू शकत नाही, काय प्रूफ आहे तुझ्याजवळ जे माझ्या बायकोवरती आरोप करते. खरं म्हटलं तर ती किती चांगली आहे ना याचं कोणाला उत्तर द्यायची गरज नाही आहे आणि तिची देवावरती किती श्रद्धा आहे हे सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून तिला पैशाची गरज असली तरी सुद्धा ना ती कधीच देवाच्या पादुका विकणार नाही आणि खरा चोर कोण आहे ना हे मी नक्कीच शोधून काढेल, कारण की माझी बायको चांगलीच आहे याच्यावरती माझा विश्वास आहे. तेवढ्यात मामाई म्हणायला लागतात माझाही विश्वास आहे की ईश्वरी असं काहीच करू शकत नाही. आकाशी म्हणायला लागतो ईश्वरी एकदम निर्मळ मनाची आहे, ती असं काही करणारच नाही, मॉम तू तिच्यावरती आरोप करू नको. तेव्हा राजेशचं थोडं टेन्शन वाढलेलं असतं. अर्णव म्हणायला लागतो चोर जो कोणी असेल ना मी त्याला शोधून काढेल. तेव्हा आजी म्हणतात जे काही घडलं आहे पण आता काय करायचं, आता गुरुजी कधी येऊ शकतात आणि घरामध्ये पादुका नाही, मला तर मेल्याहून मेल्यासारखं वाटत आहे, आता तूच सांग काय करायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो आजी तू शांत हो, मी आहे ना, मी या पादुका कशाही शोधून काढेल, फक्त तू ईश्वरीवरती आळ टाकू नको, तिने खरंच काही केलं नाही. तेव्हा आजी म्हणतात आता तू तिची बाजू घेऊ नको, तिच्यावरती विश्वास ठेवून मी हे सगळं तिला काम दिलं होतं पण तिने तर सगळं काम बर्बाद केलं. तेव्हा तो म्हणतो आजी मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल, खरा चोर कोण आहे ना हे मी लवकरच सगळ्यांसमोर बाहेर काढेल. त्याचा लक्ष पूर्णपणे राजेशकडे असतं. तेवढ्यात फोन वाजतो आणि आजी तर फोन घेताच अक्षरशः आश्चर्यचकित होतात. त्यांच्या हातून फोन खाली पडतो. तेव्हा सगळे विचारतात काय झालं आई तू अशी का रिॲक्ट करत आहे. तेव्हा आजी सांगतात खरं म्हटलं तर आता फोन आला होता आणि त्याच्यातून हे कळलं आहे 2 तासामध्ये गुरुजी इथे येणार आहे आणि ज्या पादुकांचा अभिषेक करायला ते
इथे येणार आहेत त्या पादुकाच गायब आहेत, मग मी कसं त्यांना सांगू? तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, आजी मी काही बोलू का? तेव्हा ते म्हणतात, तू काही बोलूच नको ग. तेव्हा ती म्हणतात, गुरुजी येण्या पहिले मी त्या पादुका नक्कीच शोधून काढेल. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तू पहिले रिलॅक्स हो, आम्ही आहोत ना, आम्ही लवकरात लवकर त्या पादुका शोधण्यावरती लागतो. जिथे कुठे असतील ना तिथून आम्ही त्यांना शोधू. तेवढ्यात अर्णवचं पूर्ण लक्ष राजेशकडेच असतं की काही झालं तरी या माणसानेच कांड केला असेल याच्यावरती त्याची पूर्णपणे खात्री असते. तेव्हा तो म्हणतो, जिजू तुम्ही एक काम करा, तुम्ही सुद्धा आजींच्या बरोबरच राहा. म्हणजे तो त्याला तिथे अडकवत असतो की हा आत्ता तरी तिथे राहिला तर थोड्या वेळासाठी का होईना मला शोधाशोध नीट करता येईल. अर्णव लगेच इकडे मामांना सांगतो, मामा आणि आकाश तुम्ही एक काम करा, आपल्या आजूबाजूचे जेवढे ज्वेलर्स आहेत ना त्यांच्याजवळ जा आणि विचारा की कुठेतरी पादुका त्यांना सापडल्या, कोणी विकायला आला आहे का? आणि मी लवकरच पोलिसांनाही फोन करतो, तेही त्यांच्या कामाला लागतील. तेवढ्यात इकडे वल्लरी म्हणत असते, त्यांना तू बाहेर पाठवलं म्हणजे आता इथे जर पादुका चोरल्या असतील तर त्या गोष्टी तुला लपवायच्या असतील ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी जर एवढं असेल ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या रूमची धडती घेऊ शकता. मी खरंच पादुका चोरल्या नाही, मी खरंच सांगते. तेव्हा ती म्हणते, धडती तर मी घेणारच आहे, तू काही काळजी करू नको, ही कामं तर मी करेल म्हणजे करेल. त्या लगेच तातडीने वर निघून जातात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, मला तर खात्री आहे हे सगळं त्या राजेशनेच केलं असेल. तेव्हा तो म्हणतो, मी ही शुअर आहे, चला आपण पहिले शोध मोहीम सुरू करू. इकडे अंजली आजींना समजवत असते, आजी तू नको ना पॅनिक हो, अर्णव म्हणाला आहे ना तो नक्कीच शोधेल आणि प्लीज तू शांत हो. राजेश हे सगळं बघून खूप खुश झालेला असतो की आपण केलं काय आणि कोणावरती शिकवलं आहे. तेव्हा तो विचार करायला लागतो, अशा जागेवरती मी आता सगळ्या गोष्टी केल्या आहेत ना, कोणाला अंदाज सुद्धा लागणार नाही, कारण की मला माहिती आहे हे सगळ्यात पहिले माझं रूमच चेक करायला जातील, कारण की त्या दोघांना तर माझ्यावर ती संशय आहे म्हणजे आहे. तेवढ्यात राजेश नाटक करायला लागतो की मला फोन आला आहे, जरा मी बाहेर जातो. इकडे अंजली कसंबस आजींना सावरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात इकडे ईश्वरी म्हणते, हे सगळं त्या राजेशनेच केलं आहे, अहो त्यानेच कुठे ना कुठे ह्या पादुका लपवल्या असतील. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ते मला सुद्धा माहिती आहे, चला आपण शोधायला सुरुवात करू. ते लगेच एक एक वस्तू शोधायला सुरुवात करतात. ईश्वरी इकडे कपाट शोधायला सुरुवात करते, दागिन्यांच्या बॉक्स, साड्या बिड्या सगळं चेक करते. तेवढ्यात राजेश इकडे बाहेर येतो आणि विचार करायला लागतो की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही मी अशा गोष्टी जिथे लपवल्या आहेत. मला माहिती होतं तुम्ही सगळ्यात पहिले माझ्या रूमची झडती घेणार, म्हणून रूम मध्ये तर मी काहीच ठेवलं नाही. रात्री जेव्हा या चोरल्या ना तेव्हाच त्या पादुका मी अशा ठिकाणी ठेवल्या आहेत ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, कारण की चोरांचा चोर आहे मी. मग वस्तू अशाच ठिकाणी लपवेल ना जिथून कोणाच्या हाती सुद्धा लागणार नाही. इकडे अर्णव बेड बाकी सगळ्या गोष्टी खूप बारकाईने चेक करत असतो, पण दोघांना काहीच सापडत नसतं. तो अक्षरशः सगळ्या कुशन पासून खुर्चीपर्यंत सगळं चेक करतो. ईश्वरी ही एक एक करून सगळ्या गोष्टी चेक करत असते, पण दोघांच्या हाती काहीच लागलेलं नसतं. तेव्हा राजेश विचार करतो, तुम्ही कितीही शोधा रे, तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण की खरा गेम तर मी खेळला आहे, ज्याचा तुम्ही विचार सुद्धा लावू शकत नाही. इकडे अर्णव ईश्वरी म्हणायला लागतात, सर हा खरंच एक नंबरचा नाटकी माणूस आहे, त्याने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवल्या असतील जिथे आपल्याला भेटणार सुद्धा नाही, आपल्याला दुसरीकडे शोधायला पाहिजे. ते दोघं लगेच रूमच्या बाहेर निघतात आणि दुसऱ्या गोष्टी शोधायला सुरुवात करतात. इकडे मामी रूमच्या आतमध्ये जातात, डायरेक्टली अर्णव ईश्वरीच्या कपाटामध्ये हात घालतात आणि पहिले तिथले अर्णवचे कपडे ईश्वरीचे कपडे सगळे शोधता शोधता इकडे तिकडे पसरवायला सुरुवात करतात. त्यानंतर बेड चेक करतात, पण तिथेही त्यांना काही सापडत नाही, म्हणून त्या गणूबाप्पाच्या इकडे जातात आणि तिथेही त्या सगळ्याच गोष्टी शोधाशोध करत असतात. फाईल ड्रॉवर सगळं काही शोधतात, पण त्यांना बेडरूममध्ये काहीच सापडत नसतं. त्या लगेच दुसऱ्या गोष्टींकडे जातात आणि तिथेही त्या एक एक करून सगळा पसाराच घालत असतात. तेव्हा ते म्हणतात, इथे काहीच नाही आहे, या मुलीने वस्तू लपवली तरी कुठे असेल हे शोधणं खूप गरजेचं आहे. त्याही थोड्या पॅनिक झालेल्या असतात की आपल्याला ही वस्तू भेटते की नाही, त्यांची भीती अजूनच वाढत असते. दुसरीकडे राजेश इकडे त्याच्या कामामध्ये चोख असतो, त्याने पादुका अजून कुठे नाही तर त्या
चौरंगाच्या खालीच लपवलेल्या असतात आणि त्या बघून त्याला खूप आनंद झालेला असतो. तो त्या पादुका काढायला जाईल तेवढ्यात तिथे अर्णव ईश्वरी येतात आणि राजेश लगेच नाटक सुरू करतो. हो हो, अरे मला माहिती आहे, मी त्याच कामाच्या मागे आहे. तो त्यांना बघून तिथून निघून जातो. तेव्हा अर्णव ईश्वरी म्हणतात, हा इथे का होता, नेमकं हे प्रकरण काय आहे. राजेश त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवून असतो. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणायला लागतो, एक काम करूया, तू एक काम कर, तू किचन शोध, मी स्टोर रूम बघतो. ईश्वरी लगेच तिथे जवळ येते आणि विचार करते, हा इथे का घुटमळत होता, काही वेगळं तर याच्या मनात नाही ना, पण जाऊ दे, मला आता पादुका शोधणं गरजेचं आहे. ती लगेच पुढे सरसावते आणि तिच्या कामाला लागलेली असते की आपल्याला लवकरात लवकर गोष्टी शोधायच्या आहेत, इथे वेळ वाया घालून काही चालणार नाही. ती लगेच किचनमध्ये जाते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही किचनच्या पहिले बरण्या चेक करतात. बरण्यांच्या इथे त्यांना काहीच सापडत नसतं, म्हणून ईश्वरी म्हणते, इथे तर सर काहीच नाही. अर्णव लगेच क्रॉकरी आणि बाकी सगळ्या गोष्टी चेक करतो आणि म्हणतो, असं गेलं तरी कुठे, म्हणजे पादुका गायब तरी कुठे झाला, काही समजत नाही. दुसरीकडे आजीला राहून राहून सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की वल्लरीने कसं ईश्वरीवरती आळ टाकला आणि सांगितलं ही या घरासाठी अयोग्य आहे आणि त्याच्याचमुळे ईश्वरीने कबूल केलं की तिला पैशांची गरज होती पण तिने चोरी केली नाही आहे. हे सगळं आठवून आजी थोड्या पॅनिक झालेल्या असतात. तेव्हा अंजली म्हणते, आजी तू नको ना एवढी काळजी करू, माझा विश्वास आहे ईश्वरीने काहीच केलं नसेल, ती खरंच अशी मुलगी नाही आहे ग. तेव्हा आजी म्हणतात, तू तिची अजून सुद्धा बाजू घेऊ नको, तिच्यावरती विश्वास ठेवून मी तिला एवढी मोठी जबाबदारी दिली होती आणि आता घरामध्ये काय झालं आहे तू बघते ना, 2 तासामध्ये गुरुजी येणार आहेत पण अजून सुद्धा पादुका सापडत नाही, काय करायचं तू सांग ना मला. अंजलीलाही थोडं काळजी वाटत असते. राजेश इकडे बाहेर येतो आणि विचार करायला लागतो, काय रे, एवढी चांगली संधी हाती लागली होती पण उगाच ती ईश्वरी आणि अर्णव तिथे आले, नाही तर त्या पादुका मला आता बाहेर काढता आल्या असत्या आणि इथून सटकता आलं असतं, पण आता ते सुद्धा करू शकत नाही. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णवला बघता तो म्हणायला लागतो, काय रे, पादुका सापडल्या का. अर्णव लगेच त्याच्या गळ्यावर पकडतो आणि म्हणतो, मला माहिती आहे ही चोरी तूच केली आहे. तेव्हा तो म्हणतो, काय रे चिंट्या, तू तर हुशार झाला रे, तुला एवढ्या लवकर कळलं की हे मीच केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मला माहिती आहे तूच केलं आहे, तुझ्यासारखं अजून कोणी नीच काम करूच शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, मी तुला स्वतः सांगतो, चल मीच चोरी केली आहे पण शोधून दाखव. ईश्वरीजी मीच चोरी केली आहे हो, पण तुम्हाला भेटणार सुद्धा नाही अशा जागेवरती वस्तू लपवली आहे. जर तुम्ही शोधून दाखवलं ना तर मी तुम्हाला मानलो की तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे तुला लाज वाटायला पाहिजे, तू हे सगळं केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, मला बिलकुल लाज नाही रे, तुला जे शोधायचंय ते शोध पण लवकर शोध आणि बघ की हे सगळं कसं आणि कुठे आहे, लवकर शोधा, नाहीतर घरच्यांचा पूर्णपणे विश्वास बसेल की हे सगळं ईश्वरीने केलं आहे. मग आता तू शोध मोहीम सुरू कर, कारण की तुला तर माहिती आहे मीच चोरी केली आहे ना. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी आणि अर्णव इथे निशब्द असतात कारण की त्यांना काहीच सापडलेलं नसतं. तेव्हा आजी म्हणतात, तुमच्या दोघांचा तर विश्वास होता ना की तुम्हाला पादुका सापडतील, आता गुरुजी येण्याचा वेळ झाला आहे पण तरी सुद्धा पादुका अजून काही सापडल्या नाही. तेव्हा अंजली म्हणते, आजी तू थोडा शांत हो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता एकच गोष्ट उरली आहे आणि तीच गोष्ट करायला लागेल. ईश्वरी तातडीने लगेच त्या आसनाकडे जाते. तेव्हा राजेश विचार करतो, हिला समजलं तर नाही ना की त्या चौरंगाच्याच खाली मी पादुका लपवल्या आहेत. ईश्वरी त्या चौरंगाला हात लावते. तेव्हा राजेशच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ईश्वरीच्या हाती त्या पादुका लागतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.